नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हा सर्वांचा हार्दिक स्वागत करतो. तर 11वी प्रवेश प्रक्रियेची जी पहिली कॅप प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे. शून्य प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून जे वेळापत्रक देण्यात आलं आहे तर पाहू शकता की 12 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत मॅनेजमेंट त्यानंतर संस्था अंतर्गत कोटा, अल्पसंख्याक कोटा तर याचे ॲडमिशन सुरू झाले आहेत. पोर्टलवरती पाहू शकता की आता कोटा ॲडमिटेड आतापर्यंत 9,087 विद्यार्थ्यांचे ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत. बाकीचे अजून कोणतेच कॅप ॲडमिटेड येथे झालेले नाहीत. पाहू शकता की कोटा वेकेन्सी जास्त आहे आणि अशा प्रकारे ज्यांचे मायनॉरिटी असेल किंवा कोटा असेल त्याचबरोबर मॅनेजमेंट असेल तर यांच्याकरता 14 तारखेपर्यंत मुदत आहे. हे त्यानंतर लक्षात घ्या की सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच कोटा ॲडमिशन कोणासाठी, त्यानंतर मॅनेजमेंट ॲडमिशन कोणासाठी, तर ज्यांनी ऑप्शन फॉर्ममध्ये कोटा ॲडमिशन, मॅनेजमेंट असेल तर हे ऑप्शन दिले होते. अशाच विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये हे कॉलेजेस आहेत उपलब्ध होत आहेत. तुम्ही जर लॉग इन केलं तर तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला जुनाच फॉर्म तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे पत्रकानुसार तुम्हाला 14 तारखेपर्यंत काहीच करता येणार नाही. 17 तारखेला परीक्षण होईल. किती जागा रिक्त आहेत यानुसार पुन्हा पाहू शकता की 26 तारखेला पाहू शकता की विद्यार्थी निहाय कॉलेज आहेत ते वाटप होणार आहेत. म्हणजेच आता जे उर्वरित विद्यार्थी आहेत त्यांना 26 तारखेपर्यंत प्रतीक्षा करणे गरजेचं आहे. यावर्षीची 11वीची प्रवेश प्रक्रिया आहे ती उशिराच होणार आहे की 26 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत ॲडमिशन पहिला राऊंड असणार आहे. त्यामुळे साधारणतः जून महिना जो आहे तो पूर्ण जाऊन जुलैचा महिना देखील याच्यामध्ये जाणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे अजून तरी विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये ज्यांनी जो ऑप्शन दिला होता अशाच विद्यार्थ्यांना हे कॅप असेल किंवा अशाच विद्यार्थ्यांना हे मॅनेजमेंट, कोटा अशा प्रकारचे ऑप्शन येत आहेत. इतर विद्यार्थ्यांना अजून या संदर्भात कोणतीच अपडेट आलेली नाही. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. 11वी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.